सर्वांना शुभ सकाळ। तर आले मी स्टॉलवरती आणि आज जरा खूपच लवकर आले बरं का, कारण सकाळी माहिती आहे का कितीला उठली लक्षच नाही, म्हणजे घड्याळ पाहिलंच नाही की किती वाजले, मोबाईलमध्ये पण नाही पाहिलं की किती वाजले, ना मोबाईल पाहिला ना घडी पाहिली की किती टाईम झाला किती वाजले म्हणून। आणि उठली आहे तर उठली मी आणि आंघोळ वगैरे केली आणि आंघोळ करून नंतर मोबाईल चार्जिंगला लावला। मोबाईल चार्जिंगला लावला तेव्हा मोबाईलमध्ये वाजले होते 4:45। तर माहिती आहे का 4:45 वाजता माझी आंघोळ वगैरे होऊन गेली होती। मग काय केलं मी 4:45 वाजता उठली, इडल्या वगैरे बनवल्या, सगळंच काय बनवायला सुरुवात केली, काही झोपली नाही मग। आणि असं करता करता माझं ना 7 वाजता सगळं कंप्लीट झालं बनवून, पूर्ण म्हणजे जेवढा नाश्ता बनवते ना पूर्ण नाश्ता बनला। आणि मी पाहते माझ्या पप्पाची वाट की माझे पप्पा केव्हा येता असं करता करता भरपूर वेळ झाला बरं का। हो 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 तर मानसी खाते वडा बरं का, इडली वडा। तर मानसी पप्पा काय आले नाही लवकर बरं का, मग मी काय थांबली नाही मानसी पप्पाची वाट पाहून पण फायदा नाही, कारण मानसी पप्पा आहेत 8 वाजता। माझा नाश्ता झाला आज सकाळी लवकर 6:45 वाजेपर्यंत पूर्ण नाश्ता कंप्लीट बनला। मग काय मी पिशव्या पॅक केल्या, सगळं सामान वगैरे, पाण्याची बॉटल्स वगैरे, या पिशव्या वगैरे सगळं पॅक केलं। मानसी पप्पाची वाट काय पाहिली नाही मग, आणि हळूहळू सामान इकडे आणायला सुरुवात केली। आणि इथे आहे पाण्याचा प्रॉब्लेम, आम्ही जिथे राहतो तिथे खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे। 9 वाजेच्या आत पाणी भरलं तर ठीक, नाहीतर पाणी काय आम्हाला भेटत नाही भरायला। मग प्यायचं असो का वापरायचं असो का टॉयलेट बाथरूमचं असो, असं काय पण असो, तर ह्या गोष्टी ना घडतात। त्यासाठी मग पाण्यामध्ये अर्धा जीव अर्धा स्टॉलकडे जीव, सगळं सामान वगैरे ताणून ठेवलं टेबलवरती, बॉटल वगैरे लावून ठेवल्या, बकेट वगैरे भरून ठेवली। मग काय करावं काही सुचत नव्हतं। मग मानसीच्या पप्पांना फोन लावला, तर मानसीच्या पप्पांना फोन लावला 8:45 वाजता का कुठे आहे काय आहे, तर सॉरी 8:45 वाजता। तर माहिती का असं करता करता 7 वाजता माझा पूर्ण कंप्लीट झाला नाश्ता, आणि केस वगैरे विंचरले आणि तयारी वगैरे केली। असं 6:15 झाले, 6:15 आवराची वर केलं, नंतर भांडे वगैरे घासले। असं करता करता 7:30 वाजून गेले। मग मी काय थांबले नाही, मी आपलं निघाले स्टॉलवरती यायला, आणलं सामान वगैरे लावलं, परत घरी गेली, स्टूल राहिला होता स्टूल घेऊन आली, पाणी बकेट राहिलं होतं ते पाणी बकेट घेऊन आली। आणि डिअर मोंटू बघा काय घेऊन येतो, दिसतंय का? ॲक्च्युली काय झालं माहिती का, माझी चप्पल तुटली आहे ना, मी 2 दिवस झाली बिना चप्पलचीच चालते। तर मोंटूची चप्पल घेऊन आला माझ्यासाठी। गाडी पाय आरामानं। थँक्यू डिअर बिल्ला, त्या पायाला लागेल होतं ना, मग हे घाल ना, ते चप्पल नको घालू, ते घालतो पायाला टुचीन ना ते डबल। तर असं झालं आहे। आणि आज आता माहिती का वाजले 9:30 बरं का, 9:30 वाजता पोहे संपले। तर पोहे संपले, आता मी मोंटू जातो कच्चे पोहे घेऊन येतो, मग मी पोहे घरी जाईल, पोहे बनवेल, परत नाही आणि परत येईल। तर असं झालं आहे आज। आणि मग आले माझे पप्पा घरी, 8 वाजून गेले होते, 8:30 झाले होते माझे पप्पा आले तेव्हा। तर तेव्हा माझा स्टॉल वगैरे सगळा लावलेला, तर मी त्यांना असंच बोलले होती का मला पिशव्या वगैरे घेऊन जायच्या आहे आणि तुम्ही लवकर या वगैरे। तर माझी पिशव्या वगैरे सगळं आणून ठेवलेलं, कारण सकाळी लवकर उठली, लक्षच नाही मी किती वाजता उठली काय उठली, घड्याळ न पाहताच उठली डायरेक्ट आपलं काम करायला सुरुवात केली। तर असं लवकर उठली, कामं केले ना, तर माझं 7:30 वाजेच्या अंदर ना माझं पूर्ण कंप्लीट होऊन जातं। तर असं काय हरकत नाही, मी मोंटू जाते तर पोहे आणायला, आणि मी बनवते पोहे
पुढे काय काय घडतं काय काय नाही तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. म्हणतो हाय का रे सगळेले.